भावना तोडावी कल्पना छेदाची वासना समूळ कंद एका जनार्दनी नका तुझा छंद रामकृष्ण गोविंद आठवावा. आता जे आलेत ना त्यांनी बारीक आहे का बरं का. आता काय दुसरं काही काम नाही. मलाही तासभर काही उद्योग नाही, तुम्हालाही तासभर काही दुसरं काम नाही. जरा प्रेमाने आनंदाने मनापासून हे चिंतन नाथबाबाच आहे का. मी फक्त निमित्त मात्र म्हणून इथं बसलेलो आहे. चिंतन नाथबाबाच आहे. आणि जरा बारीक आहे का म्हणजे जीवनात काही घडेल पुढच्या ठेच मागचा शहाणा या प्रवृत्तीला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हा विषय आपल्यापाशी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. तर आपण थोडस यावरती बारीक स्मरण ठेवून चित्त जाग्यावर ठेवून श्रवण करावं ही माझी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे. बाबा पहिल्याच चरणामध्ये म्हणतात एकनाथ महाराज, जेथे जेथे मन जाईल वासना. म्हणजे दुखणं काय पहिल्या चरणात सांगून टाकलं की तुमचं मन म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये हे दिसणारं शरीर आणि न दिसणारं शरीर हे दोन्ही फरक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जसा मोबाईल मध्ये एक सिम कार्ड असतं आणि त्या सिम कार्ड मध्ये बॅलन्स असतो. दिसायला मोबाईल वरून एका कंपनीचा असतो पण या कंपनीचा त्या सिम कार्डशी काही संबंध नसतो. म्हणजे मोबाईल सॅमसंगचा आणि सिम कार्ड व्होडाफोनचं असतं. बघा बरं का, थोडा विषय समजून घ्या. तसाच हा देह एका कंपनीचा आहे आणि अंतरंग एका कंपनीचा आहे. देह कोणाचा आहे. देह आई बाप खानदान भूतलावरील या समस्त पंचतत्वांचा बनलेला मातीचा गोळा आहे. रक्तमांसापासून बनलेला मातीचा गोळा आहे देह. आणि याच्यात असणारा जीव आणि त्या जीवाला चिटकलेलं अंतःकरण हे त्या परमात्म्याने पाठवलेलं सिम कार्ड आहे. आपण देहाच्या नादी लागायचं का सिम कार्डच्या नादी लागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर एखाद्याने काय करावं, मोबाईल लाखाचा घ्यावा आणि असं कार्ड त्याचा असावा की ज्याला सारवड्यात रेंजच नाही. तो लाखाचा मोबाईल घेतला वाजत का नाही डबडं. त्याच्या उलट एकाने 200 रुपयाला एखादा सेकंड आणला बाजारातून, म्हणलं जाता का डबडं घेऊन जा घालला आणि त्याच्यावर सिम कार्ड टाकलं की ज्याचं टावर सारवड्यात ये खानाखान वाजायला लागलं. ते म्हणजे 200चा मोबाईल वाजवतोय आणि लाखाचा मोबाईल वाजना का, कारण त्याचं सिम कार्ड ज्या कंपनीचं आहे त्याचं टावर त्या गावात आहे. आणि त्याच्या उलट हे लाखाचं डबडं आणलं आणि याचं सिम कार्ड असं आहे का त्याचं टावरच आमच्या गावात आहे, राहायचं तर इथेच चालवड्यात. आणि मग काय करता भाऊ मारिता काय इथे. तसं आमचं हे टावर आहे ना, आमचं सहस्राधार चक्र म्हणतात त्याला. हे डोकं जे ना आपलं डोकं हे टावर आहे, अँटिना आहे आपला अँटिना. म्हणून तर सरदारजी लोक केस कापीत नाही गुंडाळून वरती अँटिना बांधून ठेवतात का, रेंज मिळावं म्हणून. जर गाड्यांना रेडिओ चालू करा झाला की दांडकं वर जातं, बरोबर वर जातं दांडकं, खाली जातं वर जातं. स्वर्ग कुठे आहे, वरती आहे. परमेश्वर कुठे आहे, वरती का खाली बघतो आपण. परमेश्वरा खाली जमिनीत बघतो का, परमेश्वरा परमेश्वराचं नाव घेतलं कुठं बघतो, वरती बघतो. आणि मग हे वरती जे ना आपल्या त्याला सहस्राधार म्हणतात. सहस्राधार 1000 पाकळ्यांचं कमळ हे अँटिना म्हणून काम करतं. बरोबर भारी काय का बरं का. सगळे कधी परमार्थात नसू द्या हो. रोज संध्याकाळी का कुठं पाठी केलं जाय ना, पण सकाळी रामप्रारत आहेत नाही आता. मग नीट ऐका, आता नीट ऐका. मला लय कामं होते पण मी आलो, आमच्या कांडेकरांनी सांगितलं बा आमचा मेवना गेला. काय लावलं मेवना, तो तर आता चालता बोलता गडी होता, हसत खेळत राहायचा, कायम गप्पा ठोकायचा. काय तर मनातही आलं नाही माझ्या की नेमकं काय आलं. इथं आल्यावर फोटो बघत होतं, म्हणलं हे पोऱ्याला असं जावं लागलं
हे या समाजाचं दुर्दैव नाही, या समाजाचं अपयश आहे. अपयश हे काय कोणा एका व्यक्तीचं परिणाम नाही आहे, समाजाचा परिणाम आहे. समाज हा समाज आहे ना, एक दुसऱ्याला खेटून एक दुसऱ्याच्या विचारात अडकलेला आहे, एक दुसऱ्याची साथ आहे आणि एक दुसऱ्याला खड्ड्यात घालण्याची प्रवृत्ती बंद झाल्याशिवाय अशी मरण टाळता येणार नाहीत. काय सांगत होतो तुम्हाला, हे शरीर हे साधन आहे, हे साध्य नाही. मोबाईलचा हँडसेट साधन आहे, याचा उपयोग तोपर्यंत नाही जोपर्यंत याच्यात सिम कार्ड नाही. आणि जर सिम कार्ड नसेल तो कोणाचा तरी वायफाय नाही. काय कधी कधी काही डबडे आहेत ना वायफाय वर चालत की त्याला सिम कार्ड नसतं तरी म्हणजे डबा चालू झाला, पण तो व्हॉट्सअप ऑनलाईन कामासाठी काम करतो. तो तुमचा नंबरला कॉल लावू शकत नाही. त्याला अँड्रॉइड काम फक्त जमतं, त्याला कार्ड वरून नंबर डायल करून काम होत नाही. आता नीट ऐका, बारीक ऐका. आपण खोडदे बाबाच्या भूमीत आहे, ज्या बाबांनी आयुष्याचं तप या भूमीत केलेलं आहे आणि तिथंच आपल्याला रागायचंय आणि तिथंच असे मरण जर होत असतील तर आपल्याला कुठेतरी चिंतन करण्याची गरज आहे. काही परमार्थीचं दुकान एक तर बंद करून टाका, नाही तर चालवायचं असं नाही दुकान. तर या तरुणांना या मार्गातून कुठेतरी या बंधनात आपल्याला आणावं लागेल, या प्रवाहात आणावं लागेल. हे भजनी मंडळ फक्त रात्रीच्याला दोनाच्या तरी बारीला आणि कोणातरी वर्षश्राद्धाला भजन करण्यापेक्षा दिवसागणिक या तरुणांना हरिनामाची गोडी आणि त्यातून त्यांच्या जीवनात परिवर्तन दिसल्याशिवाय याचा उपयोग होणार नाही. किती भजन केले तरी परिणाम होत नाही. त्याचं कारण असं आहे की भजन करणं म्हणजे आपल्या जीवनाचा मार्ग स्वीकारणं हे लोकांना माहित नाही. भजन भजनाच्या जागेवर आहे आणि जीवन जीवनाच्या जागेवर आहे. असे दोन जर विभक्त प्रवाह झाले तर आपल्याला परिणाम गंभीर भोगावे लागणारच. म्हणून नाथबाबा म्हणतात, जेथे जेथे मन जाईल वासना. हे मन वासनेकडे भटकत जात असत. माणूस पापी नसतो, त्याचं मन पापत होतं. बघा बरं का, आता हे थोडं जरा गडबडी आहे बरं का. इथं सगळी चिंतन नीट आहे का. कोणाचाही आत्मा पापी नसतो, कोणाचाही आत्मा पाप करत नाही. म्हणून तर जीव गेल्यानंतर त्याचे जे कार्यक्रम होतात त्याला आपण काय म्हणतो, पुण्यस्मरण म्हणतो. राम एका रस्त्याने त्यांच्या जीवनाचा अंत झाल्यानंतर त्यांची काय झाली, पुण्यतिथी झाली. आणि रावणाचाही अंत झाला, रावणाचाही अंत झाला. रावणाची काय घातली, पुण्यतिथीच घातली. एखाद्या फाशी गेलेल्या, एखाद्या मोठ्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा झालेल्या, गतप्राण झालेल्या एखाद्या डाकूला सुद्धा त्याची काय घातली जाते, पुण्यतिथी घातली जाते. पुण्यतिथी म्हणजे पुण्य हा आत्म्याचा स्वभाव आहे आणि पाप हा शरीराचा प्रभाव आहे. आता घोटाळा बघा बरं का, नीट आहे का. शरीर आणि आत्मा याच्यापैकी पाप शरीराच्या प्रक्रियेतून घडतात आणि पुण्य हे आत्म्याचा स्वभाव आहे. पुण्य हे पुण्य वाचन आहे. म्हणून तर जन्म झाला की आपण पुण्य वाचन करतो, जन्म झाला की देवाच्या नावाने भजन करतो, पुण्य करतो. का, कारण जन्म हा पुण्यदायी आहे, पुण्याचा परिणाम आहे आणि पुण्यासाठी दिलेला आहे. बस हे दोन वाक्य जरा थोडे डोक्याने ऐका की मनुष्य जन्म प्राप्त काय होतो, मनुष्य जन्म प्राप्त काय होतो, जन्मोजन्मीचं पुण्य संचित झालं की मनुष्य जन्म प्राप्त होतो. जर जन्मोजन्मी पुण्य घडलं नसेल तर डुकराचा जन्म मिळतो, गाढवाचा जन्म मिळतो, घोड्याचा जन्म मिळतो, पारले पुण्य असेल तर हत्तीचा जन्म मिळतो, वाघाचा जन्म मिळतो, बिबट्याचा जन्म मिळतो. पण मनुष्य जन्म मिळण्यासाठीच याची पहिली अट काय आहे माहितीये का, मनुष्य जन्म योनीचा जन्मांतरीचा फेरा जो आहे ना,
आता थोडं इकडे ऐका, डॉक्टर किती आमचं रोज ऐकता तुम्ही, जरा इकडे ऐका जरा. आज काय सांगितलं, हा जन्मोजन्मीचा फरा मनुष्य जन्माला कधी येतो, जन्मोजन्मीचं संचित पुण्य जोपर्यंत भरत नाही. एखादा मुलगा पास कधी होतो, जोपर्यंत त्याला 35 मार्क पडत नाही तोपर्यंत तो पास होत नाही, त्याला नापास म्हणते. तसं जन्मोजन्मीचं पुण्य जर भरलं नाही तर याला माणसाचा जन्मच मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ आम्ही जन्माला आलो पुण्यामुळे आलो का पापामुळे आलो, पुण्यामुळे आलो. बघा बरं का, आता 100% पुण्य नसेल आमच्याकडं, 70% असेल, 80% असेल, 50% असेल, पण 50% पुण्य आहे. याचा अर्थ उरलेलं 50% जे पाप आमच्याकडून घडलं असेल मागे, ते या मग फेडायची वेळ येते ना आम्हाला. जसं बापाने काढलेलं कर्ज बाप मेल्याने काय लगेच मोकळं होत नाही. त्याचा बोजा ज्याच्यावर असेल ना, त्या जागेवर ज्याचा बोजा आहे, ती जागा ती बोजावर राहते. आणि उद्या नातू जरी उद्या त्या बोजाचा मुक्त करण्यासाठी अर्ज करायला लागला तर ती बँक, ते सावकार म्हणतो याच्यावरती कर्ज आहे, माझं कर्ज फेडन तू. तेव्हा बाप आजाने घेतला, आजा मेला, आजा मेला तरी कर्ज मोकळं होत नाही. आता हे जरा बारीक आहे का, तर तुमच्या जीवनात तुम्हाला याचा परिणाम जाणवेल. कोणतंही कर्म विना परिणाम राहत नाही. असं कोणतंच जगात कर्म नाही की ज्याचा परिणामच होत नाही. बघा बरं का, काही ना काही परिणाम होत राहणार. मी बोलतोय ना, काही ना काही परिणाम होणार नाही. तुम्ही ऐकताय ना, काही ना काही परिणाम होणार आहे. चांगला तरी होईल, वाईट तरी होईल, योग्य तरी होईल, अयोग्य तरी होईल, पण परिणाम होणारच. कर्म हे कधीही निष्फल असत नाही. कर्म नास्ती निष्फला. आता थोडं बारीक आहे का बरं का, कर्म सिद्धांतामध्ये एका ठिकाणी सांगितलं महाराज, क्वचित धर्म, क्वचित अर्थ, क्वचित यश, क्वचित मैत्री, कर्माभ्यासे क्वचितेची कर्म नास्ती निष्फला. आता थोडं बारीक ऐका. 5 गोष्टी या श्लोकात सांगितल्या. 5 गोष्टी. पहिली गोष्ट सांगितली, असं कर्म होईल की त्यातून कदाचित बरं का, रोज नाही, धर्म घडेल तुमच्याकडून. धर्म रक्षती रक्षिता, धर्म घडेल. देवाच्या पाया पडले, तुम्ही म्हणले काय अनुदान नाही, स्कीम नाही, रुपया खात्यात जमा नाही, उलट माझा घंटा गेला, तासभर बारीला लागलो, काय फायदा झाला. अरे बाळा, फायदा काय, धर्म घडला ना तुझ्याकडून. देवदर्शन काय आहे, धर्म परंपरा आहे. आणि ती धर्म परंपरा, इकडं पैसे नका का द्यायना, इकडं धान्य नका का द्यायना, इकडं आरोग्य नका का द्यायना, पण तुमच्या जीवाला समाधान आणि आनंद फक्त आणि फक्त धर्म प्रक्रिया देऊ शकते. बाकी तुम्ही किती पैसे कमवले तरी तुम्ही समाधानी राहू शकत नाही. तुम्ही किती निरोगी असाल, फार पैलवान असाल, हिंद केसरी असाल, तुम्ही सुखी आहात असं म्हणता येणार नाही. तुम्ही आनंदी आहात असं कधीही, तुमच्या घरात 5 पक्वान्न बनवू द्या, तुम्ही आनंदी आहात असं म्हणण्याला संधी राहत नाही. मग तुम्ही सुखी कधी होताल, तुम्ही समाधानी कधी होताल, तुम्ही आनंदी कधी होताल, आणि तुम्ही शांत कधी व्हाल. शांत. आता मेल्यावर तर सगळ्यांना शांती भेटते ना. आपण म्हणतो ना, याच्या आत्म्याला शिरस शांती लाभो. का मेल्यावर भोंगा चालवतो नाही चालत, शिरस शांती. पण जिवंतपणी शांती ज्याला अनुभवाला आली त्याला या धर्माची ताकद कळाली. जिवंतपणी शांती आपल्या अपनी आत्म की चिंतन में हरदम जागृत रहना है. ओहम सोहम मंत्र से अंतरदृष्टि को निरखना है. बघा बरं का, अंतरदृष्टी, जो आपल्या आत्म्याला प्रसन्न पाहतो. आता तुमचा आत्मा तुम्हाला कसा दिसायचा हो? आता माझ्या गालाला काय लागलं, लोक म्हणतील डॉक्टर साहेब तुमच्या गालावर चट्टा हो. आता मला काय करायचं, जवळ त्या आडशा पुढे पाहत नाही तर मी म्हणून बघा भाऊ काय घाण लागली तुम्हाला, घाण लागली का, मी आपला हात लावला, मला काय सापडा ना, मग ते म्हणलं थांबा मी पाहतो. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यांनी मला माझा चेहरा पाहावा लागतो. माझा चेहरा मला काय दिसला का नाही, माझा चेहरा मला काय पाहावा लागला, प्रतिबिंबात पाहावा लागला. बघा, एका कविताकाराने या भौतिक
जीवनात अडकलेल्या माणसाचं शेवटचं चिंतन सांगितलेलं आहे बरं का. बंगला, लय मोठा बंगला आहे, महाल आहे, फार मोठं पद आहे, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, फार बंगल्यावाला, पैशावाला, प्रॉपर्टीवाला, पदावाला, प्रतिष्ठेवाला, पैलवान, सगळ्या बाजूनी चांगला आहे. याचं शेवटचं चिंतन सांगितलंय बघा, नीट ऐका बरं का, बारीक चिंतन आहे का. काय सांगितलं शेवटचं चिंतन याचं मोठ्याचं, म्हणजे बघ कमतरता जा, समजा एखाद्याला पैसाच नाही ते रडगाणच बघणार आहे, एखादा आजारी आहे तो काय करणार आहे, रडगाणच लावणार आहे, एखादा कर्ज आहे तो काय करणार आहे, रडगाणच लावणार आहे, ज्याचं घरकुल मंजूर आहे पण त्याला जागाच नाही बांधायला तो काय करणार आहे, रडगाणच लावणार आहे. पण सगळ्या बाजूने अनुकूलता आहे, रोग नाही, पैसा कमी नाही, प्रॉपर्टी कमी नाही, पद कमी नाही, जिकडं जाण तिकडं विजयाचा पताका फडकवणारा, जिकडं जाल तिकडं साम्राज्य उभा करणारा, जिकडं जाल तिकडं सशक्त असणारा, शेवटच्या क्षणाला. असं कधी घडलं का, लय पैशावाला होता, प्रॉपर्टीवाला होता, पदावाला होता, प्रतिष्ठेवाला होता, पैलवान होता म्हणून मेलाच नाही, असं काही झालं नाही. मग शेवटच्या क्षणाला त्याचं चिंतन काय, भोगले जे दुःख त्यास सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले, ठेविले आजन्म डोळे माझे मी कोरडे, दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले, गवसला नाहीच चेहरा मजला माझा कधी, मी कसा होतो हे मलाही आठवावे लागले, दिले वचनास केव्हा तरी आयुष्यात शेवटी कशाच्या शेवटी, जीवनाच्या शेवटी, कीर्तनाच्या शेवटी नाही, कार्यक्रमाच्या शेवटी नाही, दिवसाच्या शेवटी नाही, वर्षाच्या शेवटी नाही, कशाच्या शेवटी, या आयुष्याच्या शेवटी राख रांगोळी समाजा मज गुणगुणावे लागले. म्हणजे कशाचं मोठे पण दाखवतोय, मरण कसं आलं, अरे काय मरण कसं आलं, काय गुणगुण करतो. एक जण म्हणला पुण्यवान होता एकादशीला मिळाला, मग काय आमुषाला काय पापी मरतील काय. हे उगाच लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरू नका. व त्याचा दावा सोमवारी आला, मग ती शनिवारी मेला दावा काय पदवारी येणार आहे का, नाही मरे. उगाच कुठेतरी काय तर जोडायचं आणि त्याला बळच ढकलायचं पुण्याच्या यादीत, बळच ढकला, बळच आपण नाही का ते मध्ये यादी आल्या, बळच ढकलाय, हो घाला मावं 2 एकर वावर आहे, घाला नुकसान भरपाईला, घाला काय पेरलं, काय कुसाळ पेरलं, काय करतं त्याच्यात, घाला यादीत, घाला म्हणलं. अहो मग ही सगळी बाजू नुसती घाला पुण्याचे, घाला म्हणले चांगला होता, पण चांगला वाईट हे काय दाखवत, त्याचं कर्म दाखवणार आहे. कर्म संपल्यानंतर याचं चिंतन मांडणं हे पश्चातापात जाण्यापेक्षा तुका म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती. हे ताप घालवले का पश्चाताप होतच नाही. पश्चाताप का होतो, तापा संग राहिला की पश्चाताप होणार आहे. तापाचे किती प्रकार आहेत, आता आमचे डॉक्टर कितले प्रकार जाऊन दे म्हणून द्या, इकडे आमच्या परमार्थातले प्रकार किती, 3 प्रकारचे ताप माणसाच्या डोक्याला असतात. किती प्रकारचे ताप असतात, 3 प्रकारचे ताप असतात. हे शरीराचं दुखणं नाही झालं बरं का, आपलं चाललंय आत्मा, त्याचा मालक परमात्मा आणि त्या आत्म्याच्या संग असलेलं अंतःकरण. त्या अंतःकरणात किती लोक राहतात, अंतःकरणात 4 खोल्या असतात. किती खोल्या असतात, 4 खोल्या. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे बारीक आहे का, हे घरातलं नाही, हे आपल्या कुटुंबातलं नाही, हे आपल्या व्यक्तिगत जीवनातलं परिवर्तन आहे. व्यक्तिगत जीवनाचं जाणारा माणूस जीवानीशी जातो, पण तो गेल्याने तो एकटाच सुखी होतो. बाकीच्यांचं काय वाढून जातो, दुःख वाढून जातो. मृत्यूनंतर सुख आहे, मृत्यूनंतर शांती आहे, मृत्यूनंतर आनंद आहे, मृत्यूनंतर मुक्ती आहे. पण जिवंत माणसाला या लटांबळाला, या आपलं काय राहिलं आता इथं, आपण सगळे कोण आलो, लटांबळाला, आपले लटकलेलं लटांबळाला. या लटांबळाला काय होतं, दुःख होतं. दुःख हे दुःख का होतं, कारण ज्याच्या संगतीत आपण होतो, ज्याच्या साथीत आपण होतो, ज्याच्या आश्रयाला आपण होतो, ज्याच्या आधाराला आपण होतो, ज्याच्या सोबत आपण होतो, त्याचा आधार, त्याची सोबत, त्याची संगत, त्याची साथ आपल्यापासून हिरावून गेली, आपल्यापासून दूर गेली,
आता आम्हाला त्या बाबतीमध्ये मात्र अपंगत्व आलं, पंगुत्व आलं. आता आम्हाला आमचा हात मोडल्यासारखं झालं. हात मोडल्यावर कसं एखाद्याचा हात मोडला तसा आमच्या या परिवाराचा काय मोडला, या परिवाराचा आधार मोडला ना, आधार मोडला. आणि मग हे सगळं घडत असताना सांगत होतो की कोणतंही कर्म जर निष्फळ नसेल, निष्फळ नसेल, आपण म्हणतो काहीच झालं नाही राव. एखाद्याने वावरात पेरलं आणि ते म्हणतो हाती काहीच नाही राव, मनभर पेरलं, मोठा पेरा केला आणि पाहिली भर बी घरात नाही आलं, पण हे कर्म निष्फळ नाही झालं. बघा बरं का, आता बघा, आता थोडं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये, शेतकरी हा राजा असतो. या जगात हे सगळे भिकारी आहेत, ज्यांना आपण राजे म्हणतो ना, हे कोण आहे? भिकारी आहेत. का? कारण ती आले ना, येतात ना. आता आमच्यासारखे भिकारी असे कार्यक्रमाला जेव्हा येतात तेव्हा ते काय लय जीव लावून लय रडत बसतात. काही आल्यावर, इथं आल्यावर काय करते ते दोन शब्द कोण बोलत? भिकारीच बोलतात ना. बाकीचे काय राजे बोलतात, काही देऊन राजे म्हणतात नाही बा, आपल्याला शब्द फुटाणा होते, आपल्याला शब्द फुटाणा. शब्द कोणाला फुटत आहेत? भिकारीलाच फुटतात ना. मग काय करते, चला भाऊ फार चांगलं होतं, असं होतं, तसं होतं, तसं होतं. का? कारण हे सगळे कोण आहेत? भिकारी आहेत. जगात राजा कोण आहे? राजा, राजा फक्त शेतकरी. एकच राजा आहे जगात, बाकी सगळे भिकारी आहेत. समजा टाटा आहे, टाटा जाऊन द्या, सगळं उदाहरण सांगतो. टाटा, टाटाचं गावात असं कोणतं घर नाही की ज्या घरात टाटाचं उत्पादन आलं नाही. बरोबर, असं कोणतं घर नाही. कोणत्या झोपडीत जाण तुम्ही, झोपडीत गेल्यानंतर त्याच्या घरात काय नसू द्या, काही ना काहीतरी टाटाचं भेटन. मीठ तरी टाटाचं भेटन, किंवा साबण तरी टाटाचं भेटन, किंवा एखादं लोखंडाचं एखादं तयार केलेलं वस्तू तरी टाटाची भेटन. म्हणजे एवढा टाटा आहे. पण तू लोखंड खाईन का? टाटाचं सिमेंट असेल, सिमेंट खाईन का? टाटाचं मीठ असेल, पण मीठ वाढून घेतलं, किलो भर मीठ खाल्लं, असं कधी होईन का? नाही. त्याला जेवायचं असेल तर काय खावं लागेल? मेनू कार्ड काढलं. कोणतं मेनू? हॉटेलमध्ये गेलं, मेनू कार्ड काढलं. त्याला काय करावं लागेल? जेवायचं असेल तर भाकर खावं लागेल, चपाती खावं लागेल, भात खावं लागेल, किंवा भरीत खावं लागेल, किंवा भाजी खावं लागेल, किंवा जे काय खायचं असेल ते प्राणीज असू द्या किंवा वनस्पतीज असू द्या. खनिज पदार्थ खाता येतो का? दगड खाऊन जगतं का माणूस? माती खाऊन जगतं का माणूस? खनिज पदार्थ खाऊन माणूस जगत नाही. माणूस जगायचा असेल तर त्याला वनस्पतीज किंवा प्राणीज या दोनच पदार्थावर अवलंबून राहावं लागतं. आता समजा एखादा मांसाहारी आहे, बघ, शाकाहार करीत नसू दे ना, करू दे ना. मग जे मांस खाणार आहे तो, बघा बरं का, आता नीट प्रॅक्टिकली आहे का, ते मांस कोणाचा असेल? कुठल्या तरी जिवंत प्राण्याचं असेल किंवा मेलेल्या प्राण्याचं असेल, कशाचंही असू द्या. मग ते प्राणी काय खाऊन जगतात? ते प्राणी वनस्पती खाऊन जगतात. आणि जगात वनस्पतीचं प्रोडक्शन कोण करतं? फक्त आणि फक्त शेतकरी करतो. बाकी कोणाला आहे का? ही टाटाच्या कारखान्यात वनस्पती तयार करणारा कारखाना आहे. त्याच्या 4थ्या मजल्यावर नारळाचे झाडं तयार होतात. होती का 4थ्या मजल्यावर? नाही. का? कारण त्याचा 40वा मजला पुढे आहे, वरती 40व्या मजल्यावर काय आहे? सूर्यप्रकाश आहे. 4थ्या मजल्यावर काय आहे? वरती छत, खाली दुसऱ्याचं छत, आणि मध्ये टाकला 4था मजला. तिथं काय होणार आहे? काहीच होणार नाही. तिथं कुसाळ तरी उगन का? काहीच उगायचं नाही. कारण उगवण्यासाठी काय लागतं? हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश. हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश. आणि याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय लागतं? जमीन लागते. जमीन. जमीन ती कोणती लागते? येणे लागते का? नाही, येणे जमीन नाही लागत, ये जमीन लागते, ऍग्रिकल्चर जमीन लागते. अन्नात भवती भूतानी, पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञ कर्म समुद्भव. आता थोडं बारीक आहे का, जास्त काही पल्ला लावण्यापेक्षा मुद्द्यावरती येतो. मग या जगाचा राजा कोण? या जगाचा राजा फक्त आणि फक्त शेतकरी आहे. शेतकरी राजा होता. मग हा राजा तीनदा केवायसीला काय पळतो? तीनदा याला भिगाऱ्यावानी 4 ठिकाणी हात का पसरावा लागतो?
तीनदा तीनदा प्रत्येकाच्या दारात जाऊन देता का मला, देता का मला, देता का मला, देता का मला. बरं याला काय काय मागावं लागत, याला कर्जही मागावं लागतं, याला कर्ज मुक्तीही मागावं लागती, याला बी मागावं लागत आहे, याला सबसिडी मागावं लागती, याला अनुदानही मागावं लागत आहे आणि याला नुकसान भरपाई मागावं लागते. अरे वाटणारा भीक मागायच्या दारात काय बसायला लागलाय. उद्या जर राजाच प्रजेला भीक मागायला लागला तर त्याला राजा म्हणायचं का, नाही म्हणायचं. मग हा राजा, शेतकरी कोण आहे, राजा आहे. आणि हा भिकारी कोणी केला, व्यवस्थेने भिकारी केला. धर्माने याला काय दिलं होतं, याला राजगादी दिली होती. अरे कोणाच्या दारात जायची मला गरज नाही असं कोण म्हणू शकतो, असा फक्त शेतकरी म्हणू शकतो. त्याच्या घरात फक्त एकच गोष्ट विकत आणावी लागती. काय विकत आणावी लागती शेतकऱ्याच्या घरात, फक्त मीठ विकत आणावं लागत का. आणि मग आपल्या घरात एक पुढे गोष्ट लहानपणी आम्ही ऐकायचो, जे एक पोरग ताटावर बसलं जेवायला, मीठ तरी कमवून आण तू, मीठ तरी कमवून आण, म्हणजे काहीतरी कमव ना. आई खाऊ पोरग घरात बसतं, आयतं खातं. 30 वर्षाचं घोडं बापा जेव्हा आयतं खातं आणि मग ते घरात बसलं की बाप बोलला का पोरग म्हणतो मी आत्महत्या करीन. आता बापाला एकुलते एक पोरग, याला वाटतं 0 बजेट व्हायचो, पोरग मेलं तर याला मी म्हणतो वरून ना पोरगा तुला. पोराला मृत्यूचं भय असावं. पोरग काय करतं, बापाला पोराच्या मृत्यूचं भय दाखवतं, ब्लॅकमेल करतं. ही पिढी ब्लॅकमेलर निघाली. कोणती निघाली, ब्लॅकमेलर. अरे पहिल्या बापाला 5-5 पोरं असायचे. एखादं पोरग लहानपणी ताटावर बसलं का कुठंतरी त्याला आठवायचं, आपल्याला गुलाबजामू खायचे. बापाला बाजारात चाललेल्या बापाला म्हणायचं, दादा मला गुलाबजामू आणता का, मला लय आजही वाटत गुलाबजामू खावा. आणि तो ताटावर बसलेला असतो, शेळा भाकरीचा कुट्टा म्हातारीने वाढलेला असतो. बाप वैतागलेला असतो. बाप म्हणतो मुर्द्या खायचं तर खाण्या तर मर. काय म्हणतो, खायचं तर खा नाही तर मर. आता मर म्हणल्यावर पोरग म्हणतो मर नको भाऊ, म्हणतो चौघ आहे, मी मेलो तर बापाला काही दुख नाही व्हायचं, पण मी जाईन जीवानीशी. ते पोरग म्हणायचं खा गुपचूप आपला कुट्टा खायचं, परत दुसऱ्या दिवशी आनंदाने बागडायचं. आता जर बापाला पोरग म्हटलं आणि पोराने ऐकलं तर हे लांबचीच गोष्ट झाली. पण पोरग म्हणतं बुलेट नाही घेतली तर मी आत्महत्या करीन. बाप म्हणतो जाऊ द्या मरू द्या भाऊ, ट्रॅक्टर घेतला असता तर वावर नको रस्ता आला असतं. पण हे पोरग जर बुलेट नाही घेतलं आणि मेलं तर मला एकुलतं एक हे, मलाच काय आला 4 भावा एकच आहे. आणि मग पुढं बसता शिन करीत घे भाऊ बुलेट घे भाऊ. आणि एकदा का त्याच्या होटाला, जसं या बिबट्यांना माणसाचं रक्त होटायला लागलं ना, ते दुसरा कोणत्या प्राण्याची चव चाखीत नाही. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, होटाला एकदा रक्त लागलं. हे रक्त कोणाचं असतं, माणसाचं रक्त. जर या वाघाच्या होटाला लागलं तर त्यो काय करतो, त्यो तिथून पुढं हे कुत्रे प्राणी हे हरणं बिरणं डुकरं सगळं सोडून देतो आणि फक्त एकाचाच वास घेत उंगवतो की माणूस पुढं. कारण याचं रक्त, आता हे थोडं गरम विषय लक्षात घ्या बरं का, की रक्तातला फरक लक्षात घ्या. आणि म्हणून तर सगळ्यात मोठं दुखणं काय, रक्तदान फक्त माणसानेच माणसाला करता येतं. मग असं असतं का बोकडाचं रक्त माणसाच्या अंगात भरता येत असलं तर लोकांनी बिनधास्त राहिले, ते म्हणले ते चढ आणू मस्त माझ्या दाराला देवानीला खंडेभर बोकडं आहेत, कोणाचं आणू. पण वेळ जेव्हा येते ना तेव्हा रक्त आणायचं असेल तर मनुष्य सोडून दुसऱ्या कोणत्याच प्राण्याचं रक्त चालत नाही. मग हे रक्त सुद्धा वेगळ्या प्रकारचं आहे आणि याची चव सुद्धा वेगळी आहे. ही ज्या बिबट्याला कळाय, कारण बिबट्याचं राज्य चालू आहे सध्या आपल्या भागात. कोणाचं साम्राज्य आहे बिबट्याचं. लोक कोणालाच घाबरत नाही, लोक मंत्र्याला घाबरत नाही, फार एकदम नेत्याला घाबरत नाही, लोक बापालाही घाबरत नाही. घाबरत कोणाला सध्या फक्त बिबट्या. कोणी म्हणलं का बिबट्या येऊन आले का डोक्याला ताण आपल्या, तो कुठं असू नाही तर नसू, आपल्याला मात्र सगायचं असेल तर त्याची भीती बाळगावीच लागते. कारण जरी कुणी जाहीर केलं का तो माणसाला काही करीत नाही, उभ्याला काही करीत नाही, आपण काय 12 महिने उभे असतो का. माणूस कुठेही कोणत्या अवस्थेत असेल याची गॅरंटी का, काहीच नाही. एखादा माणूस खुरपायला बसला, उपटायला बसला, एखादा माणूस घास कापायला बसला, त्या बिबट्याला काय माहिती तुम्ही काय करायला गेले, तिकडे नोटीस देतो काय, तो काय घालतो, झडप घालतो. काय घालतो, झडप घालतो. आणि दुर्दैव असे की मांजर उंदीर खाते, लांडगं मांजर खातं, लांडग्याला वाघ खातो, पण वाघाला खाणारा प्राणी जगात कुठं आहे का वाघाला खाऊन गेला. एक हत्ती तर कधी शाकाहारी प्राणी आहे. एक
मांसाहारी प्राणी भेटला आणि ते वाघ खाऊन गेला. वाघाला कोणीच खात नाही म्हणून तर आपण आपल्यात काय म्हणतो, तो काय वाघ आहे का? कारण ज्याला कोणीच वाकडं करू शकत नाही त्याला काय म्हणतात, वाघ म्हणतात. आणि मग नेमका आला प्रश्न कुठं, की इथं राज्य कोणाचं आहे? जंगलचा राजा कोण आहे? सिंह आहे. पण सिंहाला जंगलचा राजा म्हणताना जंगल मधला दादा कोण आहे? वाघ आहे बरं का. आता सिंहाचा घोटाळा काय सांगतो तुम्हाला. जंगलचा राजा सिंह आहे, पण आपण एखाद्या दादा माणसाला म्हणतो का तू काय सिंह आहे का? आपण काय म्हणतो तुला, तू काय आहे? वाघ आहे का म्हणतो. मग सिंह का नाही म्हणत बरं? राजा जंगलचा कोण आहे? सिंह आहे. बरोबर आहे की नाही? पुस्तकात तुमच्या होतं, माझ्या होतं. आता सिलेबस बदलला असेल तर मला माहित नाही आता काय झालं असेल, पण आमच्या पुस्तकात होतं जंगलचा राजा सिंह. मग आपण एकमेकाला वाघ का म्हणतो, सिंह का म्हणत नाही? कारण या जगात सिंहाकडे एक दोष आहे. एका श्लोकामध्ये एका ऋषीने सांगितलं, जगामध्ये जर 2 दोष नसते तर मनुष्य जात जगात नष्ट झाली असते. कोणते दोष नसते? जर सिंह आळशी नसता आणि साप भित्रा नसता, जर साप जगात भित्रा नसता आणि सिंह जर आळशी नसता तर हे जगात मनुष्य जात नष्ट झाली असते. सिंह इतका आळशी असतो की त्याची बायको शिकार करते, तो आयत खाऊ असतो, तो आयता खातो, त्याला आयत खाऊची सवय असते. बायको शिकार करते, बायको चपळ असते त्याची, पण नवरा मात्र असा आळ एकदम मस्त फक्त ढरकाळ्या फोडितो, बाकी काही करीत नाही. म्हणून त्याच्यात सक्रियता कमी असते, तो निष्क्रिय आणि फक्त राजा आयत खाऊ राजा. म्हणून तर आपण एखाद्याला म्हणतो, म्हणजे राजा कशाला म्हणतो आपण, की जो काही कष्ट करीत नाही, जो लोकांच्या कष्टावर जगतो त्याला आपण म्हणतो हा राजा आहे का. तो काही पुढे जात नाही, त्याच्या फक्त तो काय करतो, लोकांचं नियोजन करतो, थोडक्यात सुपरवायझरचं काम करतो. आणि म्हणून विषयाला धरून सांगतो की या जन्माला आम्हाला जे पुण्य मागच्या जन्मीचं होतं त्या आधारावरती हा जन्म मिळाला. पण या जन्मानंतर जे मिळणार आहे ते येथून मागच्या जन्माच्या पुण्य पापावर नाही, तर या जन्मात केलेल्या कर्मावर याच्या पुढची आम्हाला गती मिळणार आहे, याच्या पुढचे ऍडमिशन मिळणार आहे, याच्या पुढे आम्हाला प्रवेश मिळणार आहे. सध्या वातावरण प्रवेशाचं आहे ना, प्रवेश सुरू, ऍडमिशन क्लोज, ऍडमिशन वेटिंग लिस्ट, असं जे चालतं ना, हे सगळं आम्हाला या जन्मीच्या कर्माचं फळ म्हणून मिळणार आहे. या जन्माचं कर्माचं फळ म्हणून मिळणार आहे. मग हे फळ किती प्रकारचं असतं, तर या फळामध्ये काहींना मुक्त केलं जातं. मुक्त केलं जातं म्हणजे परत जन्माला घातलं जात नाही, त्यांना मुक्त केलं जातं, कायमचं मुक्त केलं जातं. त्यांना ब्रह्मलीन केलं जातं, त्यांना परमेश्वराजवळ जागा दिली जाते. परमेश्वराजवळ ज्याला जागा मिळते तो चिरशांती भोगतो, तो सदानंद भोगतो, तो मुक्त होतो. मग ज्यांचं पुण्य तेवढं भरत नाही, तेवढं माप त्यांचं होत नाही, त्यांना त्यापेक्षा खाली, बघा बरं का, त्यापेक्षा खाली स्वर्गात नेलं जातं. त्यांना स्वर्ग मिळतो, स्वर्गवास मिळतो. म्हणून तर आपण सगळ्यांना स्वर्गवासी लिहितो, स्वर्गवासी, कैलासवासी, बरं का. हे सगळं का लिहितो आपण? आणि एखादा साधू असेल, एखादा संत असेल, एखादा, आता महाराजाला लिहू नये, महाराज काय साधू नसतो, संत नसतो. महाराज फक्त आपले ऐकून या सगळ्या गोष्टी सांगणारा असतो. तर महाराजाला पण लोक संत म्हणतात, साधू म्हणतात. महाराज, साधू आणि संतातला फरक आज व्याख्यात ते जाऊन द्या, आजच्या दिवसात तो विषय नाही. आपल्याला काय सांगायचं चाललं होतं की आपण महाराजांच्या पुढे काय लिहितो? ब्रह्मलीन लिहितो. ब्रह्मलीन म्हणजे यांना मुक्त केलं, हे आपण जाहीर करतो. आपल्या बापाला, आपल्या आईला, आपल्या आजीला, आपल्या पणजीला आपण काय म्हणतो? स्वर्गवासी. कारण आपल्याला माहितीये आपली आई, आपली आजी, आपली पणजी ही संसारात गुंतलेली होती, आणि संसारात गुंतलेल्या माणसाला संसाराची ओढ या मुक्तीपासून दूर करते. तुमचा लय जीव पोरत असेल ना, तर तुमचा आत्मा कधी मुक्त होणार नाही, तुमचा जीव गुंतणारच. मग या गुंतलेल्या आत्म्याची व्यवस्था 4 ठिकाणी होते, बघा बरं का. 4 ठिकाण कोणते? स्वर्गवासी आपण लिहितो, कैलासवासी, स्वर्गवासी. आता कैलास आणि स्वर्ग एकाच ठिकाणी आहे. आता याचा वरती चिंतन आज मांडायला आपल्याला हे बाकीचं सांगताना
वेळ कमी पडेल म्हणून त्याच्यावर आज चिंतन नाही. चिंतन काय सांगतो? त्यांना स्वर्गवास मिळतो. कायम स्वर्गवासी कोणी आहे का? नाही. याच्यात लक्षात ठेवा का, कायम स्वर्गवासी नाही. कायम तुरुंगवासी कोणी आहे का? नाही. का कायम तुरुंगवासी कोणी नाही? कारण ज्याला शिक्षा मिळते, एक तर त्याला फाशी शिक्षा मिळते, त्याला फाशी देईपर्यंत तुरुंगात ठेवलं जातं, नंतर कोण ठेवून घेईन त्याला? नाही. एखाद्याला जन्मठेप झाली, जन्मठेप ही मरेपर्यंत असते का? नाही. आजन्म कारावास नसतो. कसं असतं? जन्मठेपेला वेळ असते. किती? 20 वर्षाचा कालावधी मिळणार. 20 वर्ष म्हणजे पूर्ण 20 वर्ष का? नाही. तिथे ड्युटी धरली जाते, 8 घंट्याची ड्युटी धरली जाते. जसे आपण कामगार असतो तसे त्यांच्याकडे ड्युट्या धरल्या जातात. आता याच्यातही माझा संतोषला अभ्यास नव्हता, पण आता लोक म्हणले करा अभ्यास, तिकडे ट्रेनिंग घ्या म्हणले. मग मी आपला 100 दिवस ट्रेनिंगला गेलो. म्हणजे या ट्रेनिंग घेऊन तिकडे का होईना, कुठं का होईना, अभ्यास तर होईना आपला. मग त्यावेळेस याचं थोडं थोडं काय का होईना ज्ञान, कुठेही माणसाला ज्ञान प्राप्त होणं गरजेचं असतं. आणि काही ज्ञान म्हणजे एवढा ब्रह्मचारी कोण? मारुती. हनुमंतराय काय होता? ब्रह्मचारी होता. त्याला जगातल्या सगळ्या विद्या शिकायच्या होत्या. बघा बरं का, नीट आहे का? आता हनुमंताला काय शिकायचं होतं? जगातल्या सगळ्या विद्या शिकायच्या होत्या. जगात विद्या किती आहेत? 14 विद्या आहेत. किती विद्या आहेत? 14 विद्या आहेत. एक विद्या अशी आहे की जी फक्त आणि फक्त संसारी माणसालाच मिळवता येते. आता आली अडचण. हा देव ब्रह्मचार्यांचा आणि हा देव कोण आहे? ब्रह्मचारी. आली अडचण. म्हणले आता कसं काय मिळवायची? विद्या तर मला मिळवायची. मग काय केलं? हनुमंतरायाचं लग्न ठरलं. बघा बरं का, आता तुम्हाला कोणाला माहित नसेल, आपण म्हणतो याला तर आम्ही ब्रह्मचारी. हा ब्रह्मचारी आहे, पण हा लग्न करून ब्रह्मचारी. बघा बरं का, काय? लग्न करून ब्रह्मचारी. म्हणून तर रामदास स्वामींनी, आता हे कोणालाच माहित नव्हतं, रामदास स्वामींनी या गावात प्रत्येक गावाच्या येशी बाहेर किंवा येशी जवळ काय बांधलं? हनुमंताचं मंदिर बांधलं. रामाचं मंदिर नाही बांधलं, हनुमंताचं देऊळ बांधलं. आणि त्या हनुमंताच्या देवळात प्रत्येक गावाची, मारुतीच्या देवळात काय होते? आलेल्या नवरदेवाची शेवंती महादेवाच्या देवळात चढवली जाते का? नाही. रामाच्या देवळात चढवली जाते का? नाही. त्या गावातल्या मारुतीच्या देवळात त्या गावातल्या नवरदेवाला घेऊन चाललं जातं. आणि मारुतीच्या पाया पडल्याशिवाय त्याच्या लग्नाला त्याला उभं केलं जात नाही. मग मारुतीच का बरं पडायचं पाया? कारण हा लग्न करून ब्रह्मचारी राहिलेला देवी. यांनी लग्न का केलं? याला विद्या मिळवायची होती, म्हणून याचं लग्न करावं लागलं. लग्नात मांडव केला, लग्नात अंतरपाठ धरला, लग्नात मंगलाष्टक झाले. पण लग्न झाल्यानंतर मात्र या घरात लक्ष्मी पूजन झालं नाही. कारण जिच्याशी लग्न लावलं ती सुद्धा ब्रह्मचारिणी होती आणि तिला सुद्धा विद्या प्राप्त करायची होती. मग ती तिच्या दिशेने विद्या प्राप्त करायला गेली आणि सर्टिफिकेट घेऊन गेली, मॅरेज सर्टिफिकेट. आपल्याला नाही का आता भूधारकचा दाखला आणा, भूकंपाचा दाखला आणा आणि अल्पभूधारकचा दाखला आणा. मग आता काय केलं यांनी? याच्या नाव 25 एकर होतं. यांनी कधी कोणाला गुंठा दिला नसता, पण दाखला काय पाहिजे होता? अल्पभूधारकचा. मग बायकोच्या नाव काय कर, मेवण्याचं नाव काय कर. पण मेवण्याचं नाव करायला गेला, आम्हाला ज्याला मेवणं बदलला तर यांनी लगेच काय केलं? यांनी त्याच्याकडून दाखला करून घेतला आणि दुसरीकडे दुसरा दाखला लिहून घेतला की हे मी तात्पुरतं दिलंय, हे परत मला द्यायचं. म्हणजे माणूस कसा डावपेचाला पक्का असतो बघा, तसा ते सर्टिफिकेट देऊन हनुमंतराय गेला त्याच्या विद्या मिळवायला. आणि त्याची सौभाग्यवती गेली विद्या मिळवायला. तिने आयुष्यभर ब्रह्मचर्य ठेवलं, यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य ठेवलं. आणि म्हणून लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी हिंदू धर्माप्रमाणे नवरदेवाला मारुतीच्या देवळातच मारुतीच्या पाया पडून आणलं जातं. का आणलं जातं? तुला अजूनही विचार कर, तुला लग्न नक्की करायचं का? करायचं असेल तर सगळा घोटाळा तुला निस्तरावं लागेल. नाही तर लग्न करशील आणि बसशील बोंबलत. तसं नाही, हे सगळं तुला गुंतून राहावं लागेल. तुला बीडी घालणार आहे. कशाची बीडी? लग्नाची बीडी आहे. लग्न काय मोकळं करायसाठी नाही, लग्न गुंतवायसाठी आहे. म्हणून तर आपण सगळ्या गावाला आणून गुंतितो. का लग्नात उभं करतो? ही बीडी सगळ्यांनी देखत याला घातली. म्हणून पहिले त्या हातामध्ये कडे असायचे आणि कड्यात कडे गुंतवायचे. आता नंतर काय झालं? याची शाल आणि तिची शाल, एक ह्याचं उपारण तिची शाल गुंडायला लागले आणि त्याची गाठ मारायला लागले. पहिले परंपरा हळूहळू बदलत चालल्या.
हातामध्ये कट्यार द्यायचे. कोणाच्या? नवरदेवाच्या हातात कट्यार असायची. त्याला काय लावलेलं असायचं? लिंबू लावलेलं असायचं. हे का केलं जायचं? आम्हाला वाटायचं काय नाही बा, फोटो पुरतं येते. आजकाल फोटो पुरती फॅशन निघाली ना, फोटो पुरती. तसं नाही, फोटो पुरता विषय नाही हा विषय आमच्या अंतःकरणाचा आहे. म्हणून याच्यावर सांगितलं की त्या नवरदेवाला उभं केलं, मारुती पुढे दर्शनाला केलं, तोपर्यंत तो एकटा असतो, ब्रह्मचारी असतो. आणि मग मारुती राया, जो इतिहास रामदास स्वामींचा घडला. रामदास स्वामीच्या लग्नात मंगलाष्टक म्हणणारा वामन मंगलाष्टक म्हणता म्हणता म्हणला सावधान. आता शाळेतल्या पोराला सावधान म्हणलं टाईट होत होते, बरोबर? तुम्ही नाही म्हणलं, कारण तुम्ही शाळेत नाही. तुम्ही इथं कशाला आले? प्रवचन ऐकायला. प्रवचन कसं ऐकता येतं माणसाला? पण शाळेत मात्र काय असतं? शाळेमध्ये शिस्त असते. आमच्या परमार्थामध्ये त्याच्यापेक्षाही कडक शिस्त होती. पण आम्ही मात्र पार भट्ट्या भोळ लावला परमार्थाचा, पार वाट लावून टाकली परमार्था इतकी शिस्त जगात कोणत्याच शिक्षण पद्धतीमध्ये नाही. म्हणून तर पूर्वीपासून शिक्षण पद्धती ही गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचं परिपाठ आणि विद्यार्थ्याचा नित्यक्रम कसा असायचा? पहाटे 4 वाजता ते पोरग उठलंच पाहिजे. 4:30 वाजता जर ते पोरग उठलं नाही तर त्याच्या खोलीतल्या पोराला त्याच्यावर पाणी टाकून उठवायला परवानगी होती. 5 वाजेपर्यंत ते पोरग उठलं नाहीच उठलं 5 वाजेपर्यंत, कारण 5 ला परिपाठ चालू व्हायचा. 5 वाजता परिपाठ चालू व्हायचा. का 5 वाजता चालू व्हायचा? कारण पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत हा प्रहर जो आहे तो ब्रह्म मुहूर्ताचा प्रहर आहे. मुहूर्त, पळे, घटका हे फक्त आपण काय करतो? बाम नकुल लिहून आणतो आणि आपल्या पत्रिकेत लिहितो घटका, पळे, अमुक शके. आता सध्याचं शके 1947 चालू आहे. 1947 साल स्वातंत्र्याचं होतं आणि 1947 शक हे पारतंत्र्याचं शक आहे. परावलंबी झालो आम्ही, परावलंबी झालो. स्वावलंबी तो आमच्याकडे काहीच राहिलं नाही. कोणाकडे स्वावलंबी तो राहिलं नाही. आता तुम्ही म्हणा स्वावलंबी नाही आम्ही, असं कसं? आम्हाला सगळं स्वतःच आहे. नाही. या जगात 1947 शके म्हणजे आलेलं हे 2025 साल हे परावलंबित्वाचं साल आहे. परावलंबी झालो आम्ही, परावलंबी झालो. दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागलो आम्ही. आमच्यावर परावलंबित्व केलं. सांगत होतो ना, टाटा परावलंबी होता. टाटा परावलंबी का होता? कारण त्याच्या घरात केलेली भाकरी याचं प्रोडक्शन फक्त आणि फक्त कुठल्या असू द्या, कोणत्याही जातीच्या, कोणत्याही पंथाच्या, कोणत्याही गावाच्या, कोणत्याही मोहल्ल्याच्या, कोणत्याही विहिरीच्या पाण्याने असू द्या, शेतीत उत्पादन केलेली भाजी आणि शेतीत उत्पादन केलेलं धान्य त्याच्या घरात स्वयंपाकघरात आल्याशिवाय त्याचा स्वयंपाकच होत नव्हता. त्याला खायला चांदीच्या ताटात वाढलं जात असेल, त्याला सोन्याच्या ग्लासात दिलं जात असेल पाणी, किंवा त्याला सोन्याच्या ग्लासात दूध भरून दिलं जात असेल. पण त्याला जे दूध दिलं गेलं ते जनावर सोडून कुठल्याही केमिकलचं दूध त्याला पिता येणार नाही. जरी माणसाने केमिकल पासून दूध बनवलं, तेलापासून दूध बनवण्याचा कारखाना काढला, तर ते विष तयार केलं गेलं, दूध तयार केलं गेलं नाही. ते पुतना मावशीचं दूध होतं. हे आपलं गाईचं दुधाचं जे साम्राज्य आहे त्या गाईचं दूध खाल्लं जातं, की जी गाय गवत खाते, चारा खाते, आणि चारा हा फक्त आणि फक्त शेतकरी पिकवतो. म्हणून शेतकरी राजा आहे आणि शेतकरी सोडून उरले सगळे भिकारी आहे. आणि वर्तमान काळ पहा बरं, वर्तमान काळात फक्त एकटा भिकारी कोण राहिला? शेतकरी राहिला. बाकी सगळे कोण झाले? राजे झाले. राजे 2 महिन्यापूर्वी सेतू चालू केलेल्या लोकांनी या नुकसान भरपाईच्या अनुदानात किती कमवले असतील? ते नुकसान भरपाई जमा होईल, पण या केवायसीला किती भेटली असतील? त्याला विचारा, त्याला पाहून पहा की झालंय काय, की आम्हालाच कळत नाही की राजस्व कुणाला म्हटलं जातं. तुकडोजी महाराज अभंगामध्ये म्हणतात, सर्व गावासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखाची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. या देशात नाथ संप्रदाय जो आहे, नवनाथ, सोमनाथ, नागनाथ, या नाथ संप्रदाय आणि आमचा महादेवाचा संप्रदाय, त्याला भोला संप्रदाय आपण म्हणतो, त्याला नाथ संप्रदायाला जोडलेला आमचा नागेश्वर,
आमचा सोमेश्वर, आमचा हटकेश्वर, आमचा महाबळेश्वर, आमचे जे ईश्वर जोडलेले शब्द आहेत, ही शिवलिंगाची स्थापना ही मनुष्य जन्मामध्ये या देहाची प्रतिकृती म्हणून झालेली आहे. हा देह शिवलिंगा समान आहे. कशा समान आहे? शिवलिंगा समान आहे. जसं शिवलिंग एखादं प्रेत ठेवलं तर ते शिवलिंगासारखं असतं, आणि म्हणून तर प्रत्येक शिवलिंगाचं निमुळतं टोक आणि प्रत्येक व्यक्तीचं पाय याच्यात फरक असतो. शिवलिंगाचं टोक हे उत्तरेकडे असतं आणि प्रेताचं पाय हे दक्षिणेकडे असतात. बघा बरं का, आता थोडा घोटाळा लक्षात घ्या. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. दश दिशा, 10 दिशामध्ये 10 देव आहेत, त्यापैकी दक्षिण दिशा ही पाताळाकडे जाणारी दिशा आहे आणि उत्तर दिशा ही स्वर्गाकडे जाणारी, देवांकडे घेऊन जाणारी दिशा आहे. म्हणून तर आमचा उत्तराभिमुख दक्षिणाभिमुख याच्यावर फरक असतो. आता विचार हा आला की आजचा जो अभंग निवडला, या अभंगाचं तारतम्य काय, प्रासंगिक औचित्य काय? एकनाथ महाराज या अभंगामध्ये म्हणतात, जे उशिरा आले त्यांना हे शेवटचं आपली, जसं परीक्षेमध्ये सिलेबस दिलेला असतो, पहिल्या वर्षीपासून पाठ्यपुस्तक असतं, पण जे शेवटच्या महिन्यात अभ्यास चालू करतात ना, त्यांच्यासाठी काय असतं? अपेक्षित असतं, अपेक्षित. तसं आता हे प्रवचनाचं अपेक्षित चालू करू, कारण आता बहुतेक सगळे आलेले असतील. आता असं गृहीत धरून आता इथून पुढे जे येतील त्यांचा विषय फारसा प्रवचनासाठी नव्हता असं समजून चालू आपण. येतील, अजून येतील, शेवटच्या क्षणापर्यंत येऊ शकतात लोक. आणि आम्ही 10व्याला गेलो असंही म्हणतील. जागरणला गेणारे लोक खाऊन घरी येतात तरी म्हणतो आम्ही तुमच्या जागरणला होतो का नाही. कधी होते जागरणला? नव्हते. त्याच्यामुळे आम्ही आता सेपरेट जागरण ठेवले. 29 तारखेला आमच्या जखणगावमध्ये 100 जोड्यांचं एकत्र जागरण ठेवले, सामुदायिक जागरण ठेवले. म्हणजे त्या निमित्ताने ना काहीतरी घडण. आणि बोलावलं कोणला? या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं प्रसिद्ध आहे अशा कोमलताई पाटोळे, 1 लाख रुपये सुपारी त्यांची. म्हणले आमचा ताफात 25 ज्या गोंधळ्यांचा आणि 5 मोरळ्यांचा आहे. म्हणलं येऊन जाऊन त्यात येवय नाचा ठरलं तर मग असं नाचावं का, परत कोणी नाचलंच नाही पाहिजे असं. मग ते मोठं जागरण 29 तारखेला ठेवलंय. तुम्ही सगळे आवाज न द्यायला आलो तुम्हाला त्या निमित्ताने व्हायला हेच आवाज न समजा. 29च्या जागरणाला तुम्ही सगळ्यांनी यावं आणि पाहावं ती अभूतपूर्व जी काही आपल्या धर्माने दिलेली परंपरा होती, ती परंपरा का होती. आपण जागरणला जातो म्हणतो आणि गुलाबजामू खाऊन घरी जातो, रात्री कडी तोडायला कुणी जागा नसतं. मग त्या गोंधळ्यांनी पण शॉर्टकट हाणायला सुरू केलं. ते 2-4 गाणे वाजवतात, ते हळूहळू एक झोपवतो, एक उठवतो, एक झोपवतो, एक उठवतो आणि पाठव एवढा कडी तोडायची. कडी आपण कडी तोडली आपल्याला वाटतं झालं बा जागरण, आपल्याला आता इथून पुढे आपल्याला सुख लागेल, इथून पुढे आपल्याला आता काही झंझट राहायची नाही. आपल्या पाठीमागचं देवाचं करणं आपण करून बसलो, आता आपण उपकारच केले द्यावं. देवाचं करतो म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण द्यावं उपकार केले. आता नीट ऐका, एकनाथ महाराज म्हणतात, जेथे जेथे मन जाईल वासना, फिरवावे नारायणा हेची देई, वारंवार द्यावा नामाचा आठव, कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, भेदाची भावना तोडावी कल्पना, छेदाची वासना समूळ कंद, एका जनार्दनी नका तुझा छंद, रामकृष्ण गोविंद आठवावा. आता या सगळ्या अभंगाचा सार सांगतो की मन हे माणसाच्या पापाचं माध्यम आहे. पाप मनात तयार होतं. कशात तयार होतं? मनात तयार होतं. मन पापाला प्रवृत्त झालं की पाप घडतं. आता वासना आणि व्यसन बघा बरं का, वासना आणि व्यसन याच्यातला फक्त फरक लक्षात घ्या. व्य शब्द व्यंजनात्मक आला, य प्रत्यय आला, य प्रत्यय. आता हे थोडं व्याकरण दृष्टिकोनातून हे तुम्हाला व्याकरणाची जी भाषा असते, जसं भुजंग प्रयात म्हणावे तयाला, भुजंग प्रयात क्रमानेच येते यचारी जयात, पदी ज्याची या अक्षरे येती 12, रमा नायका दुःख माझे निवारा. य म्हणजे काय? य यमाचा. य पहिलं अक्षर लघु, दुसरं दीर्घ, तिसरं दीर्घ, याला यमाचा गण म्हणतात. य यमाचा. आता हे व्याकरण भाषा
जास्त बोलत नाही इथं, कारण आपण सगळे व्याकरण शिकून आलोय, कारण आपण सगळे 10वी पास झालोय. कसे पास झालो आम्हाला चांगलं माहिती असतं, परंतु हे आम्हाला त्याच्यात शिकवलं गेलेलं असतं. सगळे व्याकरण शिकल्याशिवाय कुठलाही माणूस 10वी पास होत नाही. किती शास्त्र शिकला तरी त्याला एक भाषा मात्र शिकावीच लागते. 10वीच्या परीक्षेचा एक अट आहे, तुम्ही मराठी शिका, संस्कृत शिका, हिंदी शिका, इंग्रजी शिका, पण कुठल्या तरी शास्त्रावर आधारलेलं व्याकरण शिकल्याशिवाय तुम्हाला 10वी पास होताच येत नाही. आणि आपलं काय झालं, एकना धड भाराभर चिंध्या, सगळे शिकला पण कोणतेच शिकला नाही काहीच. म्हणजे सगळं उथळ पाण्याला खळखळाट फार अशी शिक्षण पद्धती आपल्या डोक्यात आल्यामुळं आमचा बेस कच्चा झाला. बेस हे जसं याला बेस असतो ना आपल्या आपल्या रेकॉर्डरला. तर व्यसन आणि वासनेतला फरक काय? वासना ही चांगली असू शकते आणि वाईटही असू शकते, बरोबर का? आपण म्हणतो ना वासना तरी चांगली ठेवा माणसाने, बरोबर का? आता शब्द तर आपण व्यवहारात वापरतो, चांगली तरी वासना. वासना कशी असावी? चांगली असावी. म्हणजे वासनेशिवाय जन्म नाही. तुम्ही जन्माला आले, तुम्ही जन्माला का आले? तुमच्या आईबापाची वासना जागी झाली. कोणाची? तुमच्या आईबापाची वासना जागी झाली म्हणून तुमचा जन्म झाला. जर तुमच्या आई बापाला वासनाच नसती तर तुमचा जन्म झाला असता का? नाही. म्हणजे जन्म कशाने आहे? वासनेने जन्म आहे. जन्मभर काय? वासनाचे. तरी आपण एखादा माणूस आजारी पडला का माझी भाकरीवर वासनाच होईना, डॉक्टर साहेब काय होईना? वासनाच होईना म्हणतो. म्हणजे बघा बरं का, म्हणजे भाकरीवर सुद्धा काय व्हावं लागते? वासनाच व्हावी लागते. आणि मग ही वासना जी असते ना, ही वासना माणसाला पापाकडे घेऊन जाते. आता थोडा घोटाळा ऐका बरं का. वासना चांगली सुद्धा काय करायला लावते? म्हणून तर आपण हिंदीमध्ये एक म्हण म्हणतो, बरोबर का? हिंदीत काय म्हणतो? पापी पेट का सवाल आहे. कशाचा सवाल आहे म्हणतो? पापी पेट का सवाल आहे. म्हणजे पेट कसं आहे? पापी, बरं का? पापी म्हणजे काय? याला लागतं, आणि ज्याला लागतं ते काय करतं? पाप करतं, बरोबर का? पाप करतं. आपण अन्न खातो, काय करतो? आपण अन्न खातो. अन्न खातो म्हणजे काय खातो? आपण कुठल्या तरी वनस्पतीने त्याच्या पिढ्या जन्माला घालण्यासाठी निर्माण केलेलं बी खातो. काय खातो? बी खातो. ज्वारी खातो म्हणजे काय खातो? ज्वारीचं बी खातो. बाजरी खातो म्हणजे काय खातो? बाजरीचं बी खातो. ते आपण खाल्लं नसतं आणि ते एखाद्या वावरात पडलं असतं तर काय तयार झालं असतं? त्या बीजापासून झाड तयार झालं असतं की ज्याला परत हजारो बी आले असते, बरोबर? आपण काय खातो? बी खातो. बीजं माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बलम बलवताम चहम तेजः तेजस्विनाम अस्मि. आता नीट ऐका बरं कसं, नीट ऐका. आता हे वाक्य नीट ऐका. कुठलं हे वाक्य आहे? भगवद्गीतेमधलं चरण आहे. कोणाचं चरण आहे? भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतो. अर्जुन म्हणतो, अरे देवा तू कोण आहेस? माणूस आहेस का जनावर आहेस का तू एखादी गाडी आहेस का तू एखादी घोडी आहेस का तू एखादी वस्तू आहेस? उत्तर देताना भगवंत काय उत्तर देतो नीट ऐका. बीजम माम सर्वभूतानाम. मी कोण आहे? ज्यांच्या फलधारणा उत्पादन होण्याची ताकद आहे असं सर्व बीजात्मक उत्पादन मी आहे. बी त्यालाच म्हणतात ज्याच्यात उत्पादन होईल. तुम्ही बाजारात बी आणायला गेले आणि त्या बियाला नाकच नाही. बियाला काय नाही? नाक नाही. तुम्ही काय कराल? घ्याल का ते? नाही. त्याच्या उलट पाठीमागून भुंगा लागलाय पण पुढून नाक शाबू दे. तुम्ही म्हणाल चला भाई, नाक नसलेल्यापेक्षा हे कमीत कमी उगन तरी, त्याच्याशिवाय उगत नाही. तुम्ही एखाद्याने शेंगदाणे भाजून पेरले, उगन का ते? नाही. एखाद्याने पाण्यात भिजत ठेवले आणि पेरले, उगतीन का ते? उगतीन. का उगतीन? कारण जलतत्व हे उगवण क्षमता निर्माण करणारं तत्व आहे. म्हणून तर मेल्यानंतर पाणी पाजलं जातं. काय पाजलं जातं? पाणी पाजलं जातं. का पाणी पाजलं जातं? कारण पाणी पाजण्याचे 3 उद्देश आहेत. आता सगळ्यात पहिला उद्देश काय? की पाणी हे निसर्गाने निर्माण केलेलं तत्व आहे. पाणी कारखान्यात तयार करण्यासाठी काय लागतं? बिस्लरीचा कारखाना आहे. बिस्लरीचा कारखाना बिस्लरीचं पाणी कधी तयार करतो? जेव्हा त्याला पाण्याचा पुरवठा होतो तेव्हा. मातीपासून पाणी तयार केलं कुणी? नाही. अग्नीपासून पाणी तयार केलं कुणी? नाही. हवेपासून पाणी तयार केलं कुणी? नाही. तुम्ही म्हणाल पाऊस तर हवेत पडतो. नाही, पाऊस हवेत नाही पडत. पाऊस
ढगात पडतो. ढगात पर्जन्य देव आणि पवन देव यात काय आहे? फरक आहे. पवन देव वेगळा, पर्जन्य देव वेगळा. आणि या देवतांमध्ये जो फरक आहे तो त्याच्या तत्वातला फरक आहे. तत्वातला फरक आहे. आता नीट ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. सांगत होतो की हा बीजम माम सर्व भूताना, मी बी आहे. आता बी कुठे आहे? तुमचा जन्म झाला. कशामुळे झाला? ब्यामुळे झाला. तुम्ही जन्माला आले, मी जन्माला आलो. कोणत्या ब्यामुळे आलो? स्त्री बीज आणि पुरुष बीज. आमच्या बापाचं पुरुष बीज आणि आमच्या आईचं स्त्री बीज, या दोन बीजांपासून माझी निर्मिती झाली. फक्त स्त्री जन्म देऊ शकते का? नाही. फक्त पुरुष जन्म देऊ शकतो का? नाही. मग ती झाडं काय? नपुसक झाडे. समजा एक गुलाबाचं झाड आहे. गुलाबाचं झाड आहे. त्या गुलाबाच्या झाडाला जन्म देण्यासाठी काय लागतं? त्याच्याकडे बी नाही. त्याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे फांदी लावली की झाड उगवतं. तुमचं टंगडं लावून कोणाला काही उत्पादन होईल का? की एखादं टंगडं लावलं टंगड्यातून जीव जन्माला आला? नाही. आता पुन्हा एक प्रश्न आला. दत्त महात्म्य आहे, दत्त जयंती आली, नवनाथाची पूजा, नवनाथाची पोथी आपण ऐकली. नवनाथाची पोथी ज्यांनी वाचली त्यांनी नवनाथाचे जन्म वाचले. नवनाथाचे जन्म वाचले. ज्याचा जन्म कानातून झाला, ज्याचा जन्म माशातून झाला, ज्याचा जन्म उकिंड्यात झाला, असे जन्माच्या कहाण्या ऐकल्या. आणि इथं तर मी सांगतोय बीजाशिवाय जन्म नाही, बीजाशिवाय जन्म नाही. मग तिथं बीज होतं म्हणून त्यांचा जन्म झाला. आता याची आख्यायिका किंवा याचं तत्वज्ञान नंतर बघू. मूळ तत्व काय सांगितलं? बीज म्हणजे भगवंत आहे. बीज म्हणजे भगवंत आहे. आणि मग हे बीज भगवंताचं आहे म्हणून जन्म भगवंतानी देण्याची प्रक्रिया मान्य आहे. या जगातली शक्ती भगवंत आहे. या माईक मधून जो आवाज बाहेर पडतो तो भगवंतामुळे पडतो. लाईट भगवंतामुळे आहे. हे माईक, या माईक वरचा मालक आहे. पण या आवाजाची यंत्रणा सज्ज होण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती भगवंताची आहे. बघा बरं का, हे थोडं क्लिष्ट वाटेल तुम्हाला. त्या अभौतिक गोष्टींकडे, भौतिक साधना करणाऱ्या माणसाला अभौतिक गोष्टी या दुर्मिळ असतात. म्हणून तत्वज्ञानाच्या भाषेत सांगत होतो तुम्हाला की वासना आणि व्यसन याच्यातला फरक सांगतो. वासना चांगली पण असते, वाईट पण असते. पण वासनेतून घडणारं कर्म हे पापाला प्रवृत्त करणारं असतं. मग जेवण काय आहे? जेवण करतो ते दोन अर्थाने करता येतं. जेवण पुण्य म्हणून पण करता येतं आणि पुण्य न करता केलेलं जेवण पापात परिवर्तित होतं. आता तुम्ही म्हणाल कसं काय? मी तर माळकरी आहे, मी शाकाहारी जेवण करतो. माझ्या ताटात कधीही मांसाहाराचा एक तुकडा सुद्धा मी आयुष्यात माझं हाड सुद्धा वाटलेलं नाही. खरंय तुझं शाकाहारी जेवण करतो. पण जो जेवण करताना जेवणाच्या पूर्वीचा विधी करत नाही त्याला त्या जेवणातनं पुण्य लाभत नाही. उदरभरण जाणीजे यज्ञकर्म पुण्यकर्म. बरोबर, यज्ञकर्म म्हणजे पुण्यकर्म. मग हे यज्ञकर्म कुणासाठी आहे? जो त्या पाण्याची, जो तो अन्नाच्या ताटाची पाण्याने काय करतो? पूजा करतो. बघा, पूजा कुठं सांगितली? जेवायला बसलेल्या माणसाला काय सांगितलं? आमचे माळकरी, आमचे वारकरी, आमचे ब्राह्मण जे कोणी जेवायला बसतात ते जेवायला बसताना ताटाखाली एका अंगुलीने चित्रावती खाली एक पाण्याचं टिपका ठेवायचा. त्या पाण्यावरती ताट ठेवायचं. बघा का, खाली पाणी ठेवायचं, त्याच्यावर ताट ठेवायचं आणि ताटाच्या भोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. किती वेळा पाणी फिरवायचं? 3 वेळा. उजव्या हाताने उजव्या बाजूने क्लॉकवाईज 3 वेळा पाणी फिरवायचं. त्या ताटाचं दर्शन घ्यायचं आणि काय म्हणायचं? ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, अपानाय स्वाहा. बरोबर का? समानाय स्वाहा, ब्रह्मणेन स्वाहा, ओम स्वाहा. अर्पण करायचं. काय अर्पण करायचं? ते अन्न कुणाला अर्पण करायचं? प्राणाला अर्पण करायचं. कुणाला अर्पण करायचं? प्राणाला. आपल्या देहामध्ये प्राण किती आहेत? किती प्राण आहेत? 10 प्राण आहेत. नाही घोटाळा. ज्ञानाचा अभाव आणि तत्वज्ञानाचा प्रभाव त्याच वेळेस लक्षात येईल की ज्या वेळेस आपल्याला पूर्ण ज्ञानाने ऐकता येईल. किती प्रकारचे प्राण असतात आपल्याकडे? 10 प्राण आहेत. हे शरीर काय आहे?
10 प्राणांचा तयार झालेला आहे. ज्या क्षणी माणसाचा जीव जातो त्या क्षणी किती प्राण निघून जातात? 5 प्राण निघून जातात. किती निघून जातात? 5 प्राण निघून जातात. कोणते कोणते? प्राण, व्यान, उदान, अपान, समान. किती झाले? 5 प्राण. मग किती उरले भाऊसाहेब? 5 उरले ना. कुठे? नाग, कुर्म, कुंकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण शिल्लक राहतात. तुम्ही का आले? मी का आलो? बामन का आला? पूजा का मांडली? कारण या उरलेल्या 5 प्राणांपैकी 6वा प्राण हा सावडायच्या वेळेस निघून जातो आणि मग त्याच्यानंतर 7व्या दिवशी उरलेल्या 4 प्राणांपैकी 3 प्राण निघून जातात. आणि यापैकी धनंजय नावाचा प्राण, धनंजय, त्याला कृष्णाला नाव काय दिलं? धनंजय दिलं, बरोबर. धनंजय नावाचा प्राण दशक्रियेला काक स्पर्श झाला की निघून जातो. म्हणून तर आपण आलो ना. म्हणून आपण काय म्हणलो आज इथं भाषण करताना? नानाला शेवटचा निरोप द्यायला आलो. आयला लोक म्हणते बावडे आमच्या हाताने अंत्यविधी केला, राख उचलली, दुसऱ्या दिवशी सगळं मोकळं पटांगण केलं, वावर नांगरून टाकलं, त्याच्यावर मशानभूमीमध्ये 10 जण जाळले, आणि तरी आयाडेवानी काय म्हणतोय? याला आम्ही काय करायला आलोय? शेवटचा निरोप द्यायला आलोय. वाक्य चुकीचं खरं? खरं. का? कारण 10 प्राणापैकी शेवटचा प्राण हा 10व्याच्या दिवशी निघून जातो. म्हणून आम्हाला दशक्रिया विधीला हिंदू धर्मामध्ये एक वेगळं अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. तत्वज्ञानाच्या भाषेत पंचप्राण, पंचप्राण म्हणजे या वायू कोशात निर्माण होणारा हा प्राणाचा प्रपंच. हे शरीर किती आवरणाचं बनलंय? समजा माझ्या अंगात वरती कोट आहे, त्याच्या आत शर्ट आहे, त्याच्या आत बनेन आहे, त्याच्या आत कातड आहे, आणि त्याच्या आत मांस आहे, आणि त्याच्या आत रक्त मांसाचं बनलेलं पोकळ्याचं शरीर आहे. तसं हे शरीर तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये पंचकोशांपासून बनलेलं आहे. किती कोशापासून बनलं? पंचकोशापासून बनलं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. कोणता कोश? आनंदाचे डोही आनंद तरंग. हा तरंग कुठं उठतो? अंतःकरणामध्ये उठतो. आणि अंतःकरणाला किती कोश असतात? अंतःकरणाला एकूण 4 कोश असतात. त्यापैकी 3रा कोश हा आत चालू होतो, 2रा कोश हा आत बाहेर करत असतो, आत बाहेर करत असतो. मन हे काय? आत बाहेर असतं. मन कधी बाहेर असतं? आता कोणाचं मन इथं असेल, कोणाचं मन कोणाकडे असेल, कोणाच्या मनात काय चाललं असेल, मन कुठे फिरतं. मनाला इतकी गती असते. मना इतकं गतिमान जगात दुसरं काहीच नाही, काहीच नाही जगात. मना इतका प्रवास कुणीच करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. म्हणून तर बहिणाबाई काय म्हणते? मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर, किती हाकल हाकल येत पिकावर. आता पीक खाणं हे त्या जनावरांसाठी धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे. का? एखाद्याचं उभं पीक आहे आणि त्या पिकात जनावर गेलं आणि त्याचं उभं पीक खाल्लं, त्याचं काय होतं? नुकसान होतं, नुकसान होतं. त्याच्या उलट दावणीला टाकलेलं अन्न खाल्लं तर त्याचं नुकसान होत नाही. मग त्या जनावरांकडनं अपेक्षा काय असते? दावणीला टाकलेला चारा खावा, दुसऱ्याच्या पिकात तोंड घालू नये, दुसऱ्याच्या राशीत तोंड घालू नये. तसं आपलं मन कोणासारखं आहे? त्या जनावरासारखं आहे. काय करतं? किती हाकलं ते राहून राहून काय करतं? तसं बघा, तुम्ही गाया बांधल्या, जरसाड गायांना डोकं नसतं असं नाही. तिच्या पुढं घामेला ठेवलं, खोराकाचं घामेला ठेवलं आणि तिच्या शेजारच्या गायीपाशी घामेला ठेवलं, तर ही गाय काय करते? जिची ताकद जादा आहे, जिला थोडासा माज आहे, ती काय करते? आपलं तसंच ठेवते आणि दुसऱ्याच्या घामेला डोकं घालते. तिंदा का? तिला डोकं माहितीये की माझं तर मी काव खाणारच आहे, याच्यावर काय करू शकत नाही. मग दुसऱ्याचं खायला भेटलं तर काय होईल? माझा फायदा होईल. मग ती काय करते? दुसऱ्याच्या घरात डोकं घालते. बघा बरं, दुसऱ्याच्या घामेला डोकं घालते. तसं आम्ही सुद्धा, आम्हाला जे वाढून ठेवलं ना त्याच्याकडे आमचं लक्ष कमी. का? हे तर मला भेटणारच आहे, पण दुसऱ्याचं खायला भेटलं तर मला काय होतं? मला जो आनंद मिळतो तो कोणता आनंद असतो? आसुरी आनंद असतो. आसुरी आनंद. जनावराला आसुरी आनंदाकडे जाण्याची प्रक्रिया असते. आसुर हा माणसातलं जनावर असतं. बरोबर का? आसुर हा माणसातलं जनावर असतं आणि देव हा माणसातला परमेश्वर असतो. आता देव सुद्धा
परमेश्वर नसतो बरं का. देव आणि महादेवातला फरक लक्षात घ्या. देव कुणाला म्हणायचं आणि महादेव कोणाला म्हणायचं घोटाळा आहे बरं का सर. देव कुणाला म्हणायचं क्लेश कर्म विपाक आशय परावृत्त पुरुष विशेषाः ईश्वराः ही देवाची व्याख्या आहे. आणि महादेवाची व्याख्या काय? महादेवाची व्याख्या काय? प्रातस्मरामि संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत् स्वप्न जागरम सुषुप्त वय इति नित्यम तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संग. आता हे थोडं ट्रेलर दाखवलं बरं का. पिक्चर दाखवायला वेळ नाही आपल्याकडे. पिक्चर दाखवायला वेळ नाही. ही जागाही नाही. कारण आपण आता आलोय ज्या क्षणाला आलोय, ज्या युवकाचा, ज्या जवानाचा, ज्या मर्दाचा, मर्द कशाला म्हणतो आपण? मर्द ज्याच्यात रग आहे ना त्याला मर्द म्हणतो. हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे हे हाडही माझे लेचे पेचे मध्ये खबरदार जर टाच म्हणता चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या याला मर्द मराठा म्हणतात. हे बाकीचं कागदोपत्री खेळ जाऊ दे म्हणून द्या. पण प्रत्यक्ष मराठा कोणाला म्हणतात? मर हट्ट. हट्ट काय की माझ्या अंगात रग आहे म्हणून तो मराठा आहे. बघा बरं का. त्याच्यात रग आहे. ज्याच्यात रग नसेल त्यांनी इथून पुढे स्वतःला मराठा समजू नका. मराठा कोणी म्हणावं? ज्याच्यात रग आहे, ज्याच्यात कमावलंय. काय कमावलं त्यांनी? शरीर कमावलं तो मराठा. आता बघा बरं का. हे पण तुम्ही परत आबूज बसं पाहिजे. ह्याच्यात परत गडबड लक्षात घ्या. मरहट्ट. हट्ट शब्द याच्यात जोडलेला आहे. जो हट्टाने एखादा माणूस तालमीत जातो तो कधी जाऊ शकतो? ज्याला हट्ट लागला, नाद लागला. नादाशिवाय जीवन नाही. नादाशिवाय जीवन नाही. मग कोणला भजनाचा नाद असतो, कोणला कशाचा नाद असतो. तर नादाचे शब्द मला काय सांगायला याद्या मोठ्या. पण नाद आणि छंद. आता छंद आणि नादातला फरक काय बघा. छंद आता ह्या अभंगाच्या शेवटी नाथ महाराज काय म्हणतात? एका जनार्दनी नका तुझा छंद. छंद आणि नाद. छंद हा सात्विक वृत्तीने पोचला जातो आणि नाद हा तामसी वृत्तीने प्रवृत्त असतो. बरोबर का. नाद. आता याच्यात परत दोन शब्द आहेत. अजून घोटाळा आहे. नाद हा शब्द कुठे आला? आमच्या संगीत शास्त्रात आला. संगीत शास्त्रात नाद, मुखडा, तुकडा. बरोबर का. राग शब्द कुठे आला? इथं आला. अरे या गायन विद्येमध्ये एवढी ताकद होती संशोधनामध्ये की पाऊस पाडण्याची ताकद गायनामध्ये होती. गायक जर गायला बसला तर पाऊस पडायचा. बघा हे मध्ये इमानाने पाऊस नाही पडले, इमानात सोडे पाऊस नाही पडले. पण या गायन विद्येमध्ये पुस्तक इतिहासामध्ये नोंद आहे ना, या सनातनामध्ये त्याच्यामध्ये अशी नोंद आहे की पर्जन्य राग म्हणजे काय? तो गायक जर राग गायला बसला आणि जर आभाळ वरती असेल आणि त्या आभाळ विरायच्या आत जर तो राग गायला गेला तर तिथं पाऊसच पडणार. असे राग गाणारे गायक होते आपल्याकडे. आता गायला की राग येतो आपल्याला. उलट एखादा माणूस शास्त्रीय गायन जायला काय चालली भानभान याची आपल्याला ते आम्ही ठेवले ना ते असंच लागत. भडक लागत. टन 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 टन. त्याच्याशिवाय आपल्याला ऐकायला गोड लागत नाही. राग ऐकायला जर कुणी बसलं एखाद्याने जर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठेवला तर गावातलं कुत्रं सुद्धा ऐकायला बसायचं नाही. कुत्र्याला सुद्धा ऐकू येतं बरं का. चांगलं कुत्रं सुद्धा ऐकत असतं कधी कधी. हा विषय नीट समजून घ्या. शास्त्र आणि म्हणून नाद आणि छंदातला फरक. नाद तर नादिक माणसं असतं. आपण म्हणतो तो नादिक आहे. आता नादिक भजनाचा छंद असणं वेगळं, आणि भंदाचा नाद असणं वेगळं. नाद आपण तू माझ्या नादी लागू नको. काय लागू नको? माझ्या नादी लागू नको. नादी लागणं म्हणजे काय? उठसूट त्याच्या मागे लागणं. याला काय म्हणतात? नादी लागणं. आता नादी लागायचंच ना तर मग कोणाच्या नादी लागायचं बघ. तू कोणाच्या नादी लागलाय बघ. म्हणजे नादी लागणं म्हणजे काय? डोक्यात भोंगा ठेवून तेच त्याला म्हणतात नाद. आणि छंद म्हणजे काय? की आपल्या मनाला प्रसन्न करणारा उद्योग. मग दारूचा छंद असू शकतो का? नाही. दारूचा नाद असू शकतो का? असू शकतो. पण नाद वासनेत मित्र झाला, वासनेचा मित्र झाला. नाद वासनेचा मित्र झाला की व्यसन तयार होतं. काय तयार होतं? व्यसन. आणि व्यसन काय करतं? व्यसन माणसाला बंदी खाण्यात टाकतं. कशात टाकतं? जसं एखादं विमान एखाद्या अतिरेक्याने उलीस ठेवलं. तो अतिरेकी काय करतो? त्या विमानातले सगळे प्रवासी तिकीट काढून एका यात्रेला निघालेले असतात. मग जो माग त्या अफजल गुरुनी
एक विमान अपहरण केलं. काय केलं? विमान अपहरण केलं. त्यांनी काय केलं? त्या विमानात प्रवासी म्हणून घुसला. तोपर्यंत त्याच्याकडे प्रवासी म्हणूनच पाहिलं गेलं. जसं विमानाने उड्डाण केलं, जशी भूमी सोडली, आकाशात गेलं. आकाशात गेल्या गेल्या त्यांनी त्याच्याकडचं हत्यार काढलं आणि वैमानिकावर धरलं. हे बघ, विमान इकडे गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? इकडे गेलं पाहिजे. या विमानतळावर उतरायचं आपल्याला. तिथं सगळी सोय करून ठेवलेली आहे. त्या विमानतळावर नेऊन जायचं. नाहीतर मी तुला मारून टाकीन. तू मेला तर कोण कोण मरल? तू तर मरशीनच. पण विमानातला कोणताच प्रवासी जिवंत राहणार नाही. मी जर नाही राहिलो तर मला काय फरक पडतो? मी तर जीवाव उदारायचे ना, जीवाव उदारायचे. पण तुला मात्र मी सोडणार नाही. मग तो वैमानिक काय विचार करतो? जर मी विमान या दिशेला नेलं नाही तर हा काय करील? मला मारून टाकील. मग मी मेल्याने माझ्या एकट्याचा जीव जाईल असं नाही. या विमानात 100-200 प्रवासी आहेत. आमच्या 100-200 लोकांचा जीव घालवणार त्यापेक्षा हा म्हणतोय ना तुला जीवन ठेवतो, तिथे गेल्यावर काहीतरी मार्ग निघेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात इतके संकट आली की मरण समोर असायचं, पण ते काय करायचे? परिस्थितीचा अंदाज घेऊन एक पाऊल मागे सरकायचे. मागे सरकल्याने काय होतं? परिस्थितीपासून पळून जाण्यापेक्षा पिछे हाट. जसं आपल्याकडे एक म्हण आहे बघा, की एखादा वाघाचा बछडा किंवा एखादा सिंह झेप घ्यायची असेल तर काय करतो? 2 पावलं माग सरकतो आणि मग झेप घेतो. एखादा बॉलर 20 फुटाची बॉलिंग करायची असेल तर 200 फूट पाठीमागे जातो आणि 200 फूट पळत येतो आणि मग बॉल टाकतो. का? त्या बॉलला गती मिळाली पाहिजे. त्याच्या उलट स्पिनर तो काय करतो? 2 पावलं टाकतो. फक्त किती बॉल टाकतो? 2 पावलं. जागेहून का टाकू शकत नाही? कारण नियम 2 पावलं माग सारखा. आपण व्यवहारात काय म्हणतो? अहो 2 पावलं काय सारखा? माग सारखा. 2 पावलं माग सरकल्याचा फायदा काय झाला छत्रपतींना? अफाट असणाऱ्या साम्राज्याला त्यांनी आव्हान देऊन ते विजयी करून दाखवलं. ही किमया का घडली? त्यांना धर्माने शिक्षण दिलं होतं 2 पावलं मागे सरकायचं. आता मेन मुद्दाच राहिला, व्यसन, वासना, छंद याच्यातला भेद समजून घ्या. एकदा का व्यसन जडलं तर त्याला जगात परिवर्तनीय साधन नाही. का नाही? कारण ते अतिरेक्याने हायजॅक केलेल्या विमानासारखं तो माणूस सगळा चांगला असतो. असे खूप लोक जगात आहेत. या भूतलावर आजही खूप लोक आहेत की जे व्यसनी असतात, ते व्यवहारातही चांगले असतात, वागण्यातही चांगले असतात, त्यांच्या व्यवसायातही चांगले असतात. फक्त आणि फक्त तेवढी एक गोष्ट त्यांच्याकडे चुकीची असते. एक गोष्ट. मग ती एक गोष्ट टाळता येईल का? टाळता येऊ शकते का? ती टाळणं शक्य आहे का? याच्यासाठी प्रवचन ब्रेक के बाद. पुढं कधी भेटलो तर अबूज पाटील याच्यावर नक्की आपण सोल्युशन काढू. आज तुमची फक्त तपासणी झाली, पुढच्या वेळेस निदान आणि उपचार पुढच्या वेळेस तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणजे कोणी मरावा आणि मग आम्ही यावा असा अर्थ काढू नका. सारोळकरांना लयच वाटत असेल तर एखादी मोठी ग्रामसभा व्यसन मुक्तीवरती लावा. अबूज साहेब गांभीर्याने घ्या विषय. एखादी मोठी ग्रामसभा की ज्या ग्रामसभेला जन्मलेल्या मुलापासून, म्हणजे आपल्या कायद्यात असू दे 18. आता तुम्हाला वाटतं काय 18 पोरग? अहो 5 वर्षाचं पोरग चंटल झाले. आता ते 18 काय घेऊन बसले तुम्ही? 5 वर्षाचं पोरग चंटल झाले, ते राजकारणावर गप्पा ठोकीत आहे. तुम्ही 18ला मतदान देऊन बसले. काही दिवसांनी जन्मलेल्या पोरला शिक्का मारायचा, बटन दाबायचा अधिकार द्यावा लागणार आहे. इतकी गतिमान जग झालंय. 18 काय घेऊन बसले? अशी अभूतपूर्व ग्राम अबूज साहेब लावा या भूमीमध्ये, या तपोभूमीमध्ये, या खोडदे बाबांच्या तपश्चर्याच्या भूमीमध्ये, की अबाल वृद्ध त्या ग्रामसभेला उपस्थित राहतील. आणि सभा फक्त एकाच मुद्द्यावर लावा, व्यसन मुक्ती मुद्द्यावर लावा. आणि तिथं आम्हाला पाहुणं म्हणून बोला. पण ते तुमचाच मतदान तुम्ही घ्या आणि एकमुखाने व्यसन मुक्तीचा ठराव करा. मी तुम्हाला त्या ग्रामसभेमध्ये याच्यावरचा उपचार आणि निदान सांगेल. याच्यावर उपचार काय? की 1 दिवसाचं पोरग आयुष्यात व्यसन करणार नाही याची गॅरंटी तुम्ही द्याल का? मी तुम्हाला सांगतो 1 दिवसाचं मुलग माझ्या ताब्यात द्या. माझ्या आज्ञेशिवाय दुसरं कोणाची आज्ञा ऐकणार नाही सांगतो.
असा जर त्या मुलाने व्यवहार केला तर मला खात्री आहे आयुष्यात तो कशाला शिवणार नाही. आता आजची परिस्थिती अशी आहे, अनेक लोक दिंडीला जातात आणि लघवीला जाऊन येऊन म्हणतात आणि तेवढ्या झटका मारून येतात. त्याच्या उलट अनेक लोक, अनेक मुलं धाब्यावर कामाला असून पोरांना दारू वाटण्याचं काम करावं लागतं, पण अजून 10 वर्ष झाले थेंबाला न शिवणारे पोरं मी तुम्हाला दाखवतो. मग या दोघातला जो भेद आहे, हा भेद बंद करण्यासाठी आजच्या प्रवचनाची दिशा, जेथे जेथे मन जाईल वासना फिरवावे नारायणा, या भगवंताला तिथं घेऊन जाओ